हेलो एवरीवन, वेलकम बैक टू अवर दिस यूट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस 23 #स्मार्ट स्टडी किंग। मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या देशमुख कोचिंग यूट्यूब चॅनल वरती स्वागत करतोय। सो फ्रेंड्स, आजचा आपला हा लेक्चर नंबर 9 होणार आहे। प्रॅक्टिस सेट 1.5 स्टार्ट केला होता आपण, त्याच्यामध्ये लेक्चर नंबर 8 मध्ये आपण पहिले दोन इक्वेशनचे म्हणजे इक्वेशनचे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करून दिले होते आणि आता लेक्चर नंबर 9 मध्ये आपला 1.5 मधला थर्ड क्वेश्चन आणि थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे। लिनियर इक्वेशन 10th क्लास महाराष्ट्र एसएससी बोर्ड। जास्त काय बडबड न करता स्टार्ट करू डायरेक्ट। काय सांगितलं होतं तुम्हाला, इक्वेशन बनवता येणं गरजेचं आहे। काय गरजेचं आहे? इक्वेशन बनवायला। एक काम करा, ट्राय करा, जुळलं तर ठीक, अदरवाइज सांगतोय पॉज करा, ट्राय करा, इक्वेशन कमेंट करा, घ्या पुढे। काय? The sum of father's age and the twice of the age of his son is 70. If we double the age of father and add it to the age of his son is 95. Find their present age. Question समजून घेऊ। बाप आहे आणि लेक आहे, पप्पा आणि मुलगा। पप्पांचं वय x घेतलं सांगितलं नाही आणि पोराचं y घेतलं सांगितलं नाही। मग सांगितलंय काय नेमकं? द सम ऑफ फादर्स एज अँड द ट्वाइस ऑफ द एज ऑफ हिज सन। म्हणजे मी असं नाही सांगितलं पप्पाचं एज घ्या पोराचं एज घ्या अधिक करा 70 येते असं नाही। पप्पाचं एज घ्या, पोराचं एज डबल घ्या, म्हणजे 10 असेल तर 20 घ्या, 20 असेल तर 40 घ्या। पप्पाचं एज अधिक पोराचं एज, पोराचं किती? जेवढे एज असेल त्याचं डबल घ्यायचं आणि याची बेरीज केली तर 70 येते असं त्यांनी सांगितलंय। ही झाली पहिली कंडिशन। दुसरी कंडिशन काय सांगितली? इफ वी डबल द एज ऑफ फादर। मग पप्पा काय म्हणले की तुझं डबल घेतो माझा सिंगल घेतो काय? मग मी पण डबल करणार। मग पप्पानी काय केलं? माझं एज डबल घ्या आता, म्हणजे 40 विपार असेल तर 80 करा, 80 असेल तर 160 करून टाका। पाडा मारावा लागतो, 8 दुने 16, 160 करून टाका, ठीक आहे। मग पप्पानी एज त्यांचं डबल केलं and add to the age of his son आणि आता मला आता तुझं एज ऍड कर, आता बघू किती होतं। म्हणजे ज्यावेळेस पप्पाचं एज आणि पोराचं डबल एज घेतलं ते ऍड केलं, काय केलं? ऍड केलं, त्यावेळेस 70 आलं आणि आता पप्पाचं डबल केलं आणि पोराचं तेवढंच ठेवलं ते किती आलं? 95 आलं। मग पोराचं आणि पप्पाचं आत्ताचं एज काय ते विचारलं, काढू आपण। मग पहिल्यांदा काय करायचं माहित नाही, त्याला मानून टाकायचं, लेट करून टाकायचं। लेट द एज ऑफ father be x, father father is x and son age by। पप्पाचं वय x वर्ष आणि लेकाचं वय y वर्ष। डायरेक्ट सोडवायला घ्यायचे काय? फर्स्ट कंडिशन। आता बघा कंडिशन समजली, पुढचं सोडू शकतात की पप्पाचं एज म्हणजे x अधिक पोराचं डबल एज म्हणजे 2y बरोबर 70 येते। झालं पहिलं इक्वेशन। दुसरं इक्वेशन काय होतंय? पप्पाचं डबल एज आणि पोराचं एक एज किती? 95 झालं। दुसरं इक्वेशन x आणि y ची व्हॅल्यू काढून टाकायची, डायरेक्ट करून टाकू बाय फर्स्ट कंडिशन। बाय फर्स्ट कंडिशन पहिली कंडिशन काय की बाबा द सम ऑफ सम म्हणजे ऍडिशन करायची। द फादर एज x आहे अँड द ट्वाइस ऑफ एज ऑफ हिज सन म्हणजे 2y बरोबर 70, म्हणजे याला इक्वेशन 1 लिहून टाकलं। म्हणजे पप्पाचं एज अधिक पोराचं डबल एज बरोबर 70 येते। आणि बाय सेकंड कंडिशन काय अवघड आहे? काहीच अवघड नाही। सेकंड कंडिशन काय? आता पप्पांनी डबल एज केलं म्हणजे 2x अधिक पोराचं तेवढंच ठेवलं, y बरोबर 95। इक्वेशन 2 बस भेटला आपल्याला। हे इक्वेशन याच्या ओके, हे इक्वेशन भेटले, याच्यामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे कोणाची कुणाला ताळमेळ नाही। सॉल्व्ह कसं करायचं? एक तर ह्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा किंवा ह्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा। कोणत्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं तरी कोणतंही सारखं येते। मी काय केलं? लेट मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2। इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला भेटतं 2x + 4y = 7 × 2 = 14, 140। हे इक्वेशन नंबर 3 आहे। ओके।
याला मल्टिप्लाय बाय 2 केले आणि हे इक्वेशन नंबर 2 त्याच्या खाली लिहू 2x plus y is equals to 95 हे इक्वेशन नंबर 1 आहे. आता पहिली संख्या कट करायची म्हणून सरळ इथं सबट्रॅक्शन केलं. इथं लिहू शकता तुम्ही सबट्रॅक्ट पूर्ण वाक्य किंवा ह्याच्या अगोदर लिहिलं एखादी स्टेप वाढवली तरी चालते. मला फक्त समजून सांगायचं पुढच्या स्टेप आतापर्यंत तुम्ही पाहिलं कसं करायचं ते. हे सबट्रॅक्शन मुळे प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस 2x कट 4y मधून एक y गेला किती राहिले 3y राहिले बरोबर आहे ते एक आहे ना. मग 4 मधून एक गेले 3 आणि y लिहिले. 10 मधून 5 गेले राहिले 5 14 चे 13 13 मधून 9 गेले 9 10 11 12 13 राहिले 4 45. मग y किती आहे y बरोबर 45 एक मिनिट 45 आणि हे 3 पलीकडे गेल्यानंतर भाग गेले 3 बरोबर 3 1 3 3 5 15 3 3 9 3 4 5 15 म्हणजे 15 3 45 3 1 3 15 3 45 y बरोबर 15 भेटला. लास्ट काय करायचं पुट y बरोबर 15 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायचं 1 मध्ये टाकून देऊ का 1 ला आपण चेंज केलं 2 मध्ये टाकू. चला इक्वेशन 2 मध्ये टाकलं काय इक्वेशन 2 इथं वरती लिहितो हे 2 इक्वेशन उचलायचं आणि आहे असं इथे लिहायचं 2x अधिक y बरोबर 95. मग याच्यामध्ये 2 गुणिले x अधिक y किती आहे 15 बरोबर 95. 15 पलीकडे गेले इकडे राहिले 2 गुणिले x बरोबर 95. 15 पलीकडे गेले नंतर वजा 15 5 मधून 5 गेले 0 9 मधून 1 गेले 8 2x 2 गुणिले x बरोबर 80 x बरोबर 80 भागिले 2 x बरोबर 2 1 2 2 4 8 म्हणजे x बरोबर 40 भेटले आपल्याला. 40 आणि 15 म्हणजे सोल्युशन इज x, y बरोबर 40, 15 आणि लास्टला लिहू शकतो therefore father's age is 40 years and son's age is 15 years. पप्पाचं वय 40 आणि पोराचं वय 15. ठीक आहे क्लिअर आहे. फर्स्ट क्वेश्चन थर्ड क्वेश्चन हा लिहून घ्या. आता मी काय करतो याला रफ करतो आणि नेक्स्ट क्वेश्चन लिहिल्याच्या नंतर स्टार्ट करतो. ठीक आहे बाय. अँड सो फायनली लिनियर इक्वेशन लेक्चर नंबर 9 प्रॅक्टिस सेट 1.4 मधला फोर्थ क्वेश्चन आपण स्टार्ट करणार आहे. तर इथं फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलाय द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. Numerator and denominator become 12 times numerator. If numerator and denominator is reduced by 6, then find the fraction. आपल्याला इथं काय करायचंय फ्रॅक्शन फाइंड करायचं. आता फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे म्हणजे एक गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की फ्रॅक्शन नेमकं काय असतं तर ते समजून घेऊ. फ्रॅक्शन काय असतो f is equals to n divided by d. n म्हणजे काय न्यूमरेटर आणि d म्हणजे काय डिनॉमिनेटर. मग जर आपल्याला फ्रॅक्शन फाइंड करायचं असेल म्हणजे काय फाइंड करायचं न्यूमरेटर फाइंड करायचं आणि डिनॉमिनेटर फाइंड करायचं. आता इथे समजून घ्या सांगितलंय का आपल्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर. मग आपण ज्या वेळेस वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस काय शिकलोय की जे सांगितलं नाही त्याला x आणि y मानून टाकायचं. मग इथे मी मानतो लेट काय मानलं लेट न्यूमरेटर कुठे गेली न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन bx. फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरला मी काय मानलं x मानलं अँड डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन by आणि डिनॉमिनेटरला काय मानले y मानले. ठीक आहे फ्रॅक्शन डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन by एक मिनिट हा तर by मानले मी. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे ज्यावेळेस सोडवायचं असेल त्यावेळेस काय करतो आपण कंडिशन्स काय दिल्यात त्याच्यावरती इक्वेशन तयार करतो आणि त्याच्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघायचं कंडिशन काय दिली द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन
द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. एका एका शब्दाला फोडायचा आणि अर्थ समजून घ्यायचा. तुमचं इकडे लक्ष द्या, तिकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. आता काय सांगितलं पहिला शब्द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन. मग पहिल्यांदा लिहायचं बाय फर्स्ट कंडिशन. बाय फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन काय सांगतात वाटलंच तर लिहून घेऊ शकतो तुम्ही, म्हणजे वापस पुन्हा वेळ भेटणार. त्याचं काही नाही, चलत राहते माझ्या डोक्यात. इथून पुढे तुमच्या सोबतच हे चालू ठेवायचं. काही प्रश्न वगैरे असला तर विचारा. आता पहिली कंडिशन काय आहे? आवाज नकोय, आवाज नकोय. पहिली कंडिशन काय सांगते की डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हणजे कोण? डिनॉमिनेटरला मी काय मानलंय? डिनॉमिनेटरला मी मानलंय y आणि न्यूमरेटरला मानलंय x. मग जो डिनॉमिनेटर आहे पहिली कंडिशन सांगते की जो y, हा जो y आहे इज 4 मोर दॅन. हा y कितीने जास्त आहे? 4 ने जास्त आहे. इज इक्वल्स टू 4 प्लस 4 न जास्त आहे, पण कुणापेक्षा जास्त आहे? ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. फक्त न्यूमरेटर पेक्षा जास्त आहे का? नाही. तर न्यूमरेटरला ज्या वेळेस आपण मल्टिप्लाय बाय 2 करतो म्हणजे 2x, न्यूमरेटर आपला x आहे आणि त्याला मल्टिप्लाय बाय 2 केल्याच्या नंतर त्याचं 2x होतं आणि 2x चा अर्थ काय होतो? ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. y is equals to 4 more than twice of its numerator. ही झाली आपली पहिली कंडिशन. याला काय करू आपण? जनरल फॉर्म मध्ये लिहू. हे 2x एक लक्षात ठेवा. हे असं लिहिण्यापेक्षा आपण असं लिहू शकतो 4 plus 2x is equals to y. असं लिहू शकतो. बिकॉज आपण कोणतंही चिन्ह बदललं नाही, फक्त मिरर इमेज घेतली. काय घेतली आहे? मिरर इमेज घेतली आहे. आता इथे 2x आहे असे ठेवले. 2x हे y 2x कडे आणले -y इज इक्वल टू हे 4 पलीकडे गेले काय होतात? -4. आणि याला इक्वेशन नंबर आपण 1 मानू शकतो. त्याच पद्धतीने बाय सेकंड कंडिशन. बाय सेकंड कंडिशन दुसरी कंडिशन काय सांगते? दुसरी कंडिशन असं सांगते की डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम इट्स न्यूमरेटर. आता इकडे लक्ष द्या. काय आहे? डिनॉमिनेटर जो आपलं जे फ्रॅक्शन आहे त्याचा जो डिनॉमिनेटर आहे हा आता 4 मोर आहे का? नाही. तर 12 टाइम्स इट्स न्यूमरेटर. 12 मल्टिप्लाय बाय म्हणजे इकडे बघा y जो असणार आहे. आता एक काम करू, इथं बदलण्यापेक्षा आताच लिहून टाकू इकडं. हा जो y आहे आपला हा काय असणार आहे? 12 टाइम्स इट्स न्यूमरेटर. 12 टाइम्स इट्स न्यूमरेटर म्हणजे काय? 12 मल्टिप्लाय बाय x असणार आहे न्यूमरेटर. इफ म्हणजे कधी असं होऊ शकतं? इफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर म्हणजे x आणि y हे दोघांना काय करू आपण? -6 करू. रिड्यूस बाय 6. ज्यावेळेस मी या x ला पण -6 करल आणि y ला सुद्धा -6 करल त्यावेळेस काय होणार आहे? याची व्हॅल्यू ही मल्टिपल ऑफ 12 असणार आहे. काय असणार आहे? 12 मल्टिपल असणार आहे. म्हणजे कसं? 12 मल्टिप्लाय बाय x काय होतं? 12x - 12 मल्टिप्लाय बाय 6 72 इज इक्वल्स टू y - 6. इथपर्यंत क्लिअर? आता पुढे बघा. हे 72 पलीकडे पाठवले, इकडे राहिले काय? 12x. आणखी हे y अलीकडे घेतले अगोदर म्हणजे -y झाले. पलीकडे -6 होते, ते 72 गेल्याच्या नंतर +72. फायनली आपल्याला इक्वेशन भेटतं काय? 12x - y इज इक्वल्स टू 72 + 6 किती होत? सॉरी 72 - 6 किती होतात? 66 होतात. 66 हे नवीन एक इक्वेशन भेटले. याला इक्वेशन नंबर 2 माना. तर इथपर्यंत एफर्ट लावायचं काम आहे आपल्याला. इथून पुढे अर्थार्थी काहीच एफर्ट लावायची गरज नाही, कारण इथून पुढे आपल्याला सगळं सोपं जाते सोडवायला आणि एकदम इझी टू अंडरस्टँड आहे. सरळ लिनियर इक्वेशनचा फॉर्म्युला लावायचा आणि सॉल्व्ह करायचं. पटकन सॉल्व्ह करा आणि कमेंट करून सांगा काय येतं आन्सर. घ्या पुढं. इक्वेशन 1 लिहून घेतो आणि 2 सुद्धा लिहून घेतो. मोठे इक्वेशन कोणतं आहे? हे मोठे आहे. 12x - y इज इक्वल्स टू 66. 12x - y इज इक्वल्स टू 66. हे इक्वेशन नंबर 2 आहे आणि हे मोठे आहे माझं इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन काय आहे? 2x - y 2x - y इज इक्वल्स टू -4. इक्वेशन नंबर 1 आहे. याच्या डायरेक्ट काय करू शकतो आपण? सबट्रॅक्शन करू शकतो. बिकॉज ठीक आहे
आता पुढे लक्ष द्या, इकडं लक्ष देणं गरजेचं आहे, नंतर लिहिलं तरी चालतंय. समजा इथं आपल्याला दोन्ही इक्वेशन भेटले. आपण सगळ्यात पहिल्यांदा लिनियर इक्वेशन म्हणजे आपल्याला काय काढायचं, x ची y ची व्हॅल्यू काढायची. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट काय बघतो की याचा कोणता कोएफिशियंट सारखा आहे का. या x ला 12 आहे, या x ला 2 आहे. इथं या y ला किती आहे, 1 आहे, आणि या y ला 1 आहे, म्हणजे दुसरा कोएफिशियंट कसा आहे, सारखा आहे. मी जर इथे ऍडिशन केली तर 12 आणि 2 किती होतात, 14x होतात. आणि या दोघांना मायनस साइन आहे, म्हणजे मायनस मायनस ऍडिशन होती. आपल्याला तिथं वजा करायचं, त्याला सबट्रॅक्शन करायचं. मग त्याच्यासाठी एखाद्या कोणत्या तरी याला ऍडिशनचं साइन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग इथं मी काय केलं, सबट्रॅक्शन जर केली तर खालचे साइन बदलतात, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, मायनसचं प्लस. असं झाल्याच्या नंतर 12x मधून 2x गेले, किती राहिले, 10x राहिले. हे दोन्ही कट झाले. ठीक आहे, कट झाले. आणि हे जे 66 आहे आणि या 4 ला काय झालं, प्लस साइन झालं. इथं या सबट्रॅक्शनचा रोल संपतो. रोल राहतो कुणाचा, या प्लसचा आणि या मायनसचा. प्लस मायनस सबट्रॅक्शन होतं. क्लिअर. मग y y कट झालं. 66 अधिक 4 किती होतात, 70 होतात. आणि x बरोबर 70 भागिले 10, 0 0 कट, बरोबर राहिले 7. मग आपल्याला x विल बी इक्वल टू किती भेटले, 7 भेटले. पुढे बघा आता, put x will be equals to 7 in equation. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायचंय, कोणत्या टाकायचं, बोला. फर्स्ट मध्ये टाकायचं इक्वेशन 1. काय इक्वेशन, 2x minus y is equals to -4 आहे. +4 नाही ते -4 आहे. सबट्रॅक्शन मुळे साइन चेंज झाले होते. ठीक आहे. मग 2 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू इज 7 मायनस y इज इक्वल्स टू 4. इथपर्यंत क्लिअर आहे. 7 दुने 14 वजा y बरोबर 4 वजा y बरोबर हे 4 आहे. हे 14 काय झाले, पलीकडे गेले, वजा 14 तिकडे गेल्याच्या नंतर, सॉरी अधिक 14 तिकडे गेल्याच्या नंतर वजा 14 होतात. ठीक आहे. हे साइन पण मी पलीकडे दिलं, म्हणजे काय झालं, त्या y इज इक्वल्स टू 4 मायनस 14 आणि हे साइन इथं मल्टिप्लायला पलीकडे गेल्यानंतर डिवाइडेड बाय मायनस, म्हणजे इथे एक सरासर काय होणार आहे माहितीये का, एक समजून घ्या. लाखो की बात एक बात, सगळ्यात सोपं. एवढे झंझट करत बसायची गरज नाही. आपल्याला y कसा पाहिजे, कसा पाहिजे, प्लस y पाहिजे, प्लस y पाहिजे. मग मी काय केलं, इकडं पण मायनसने मल्टिप्लाय केलं आणि इकडं सुद्धा मायनसने मल्टिप्लाय केलं. मग काय भेटलं आपल्याला, इथं मायनस y ला मल्टिप्लाय बाय मायनस केलं आणि इकडं पण 4 मायनस 14 ला मल्टिप्लाय बाय मायनस केलं, तर मायनस मायनस प्लस आपल्याला y प्लस भेटला. ठीक आहे. आणि इक्वल्स टू याचं पण मायनस मायनस प्लस 4 प्लस 14 इज इक्वल्स टू किती, 18. y इज इक्वल्स टू 18. आणि आपल्याला फ्रॅक्शन बरोबर काय होतं, x अपॉन y असंच होतं. मग x भेटला आपल्याला 7 आणि y भेटलाय 18. हे आपल्याला काय भेटलं, न्यूमरेटर